कार्यक्रम सुरू करायला काही अडचण नाही आहे. तर आपण कार्यक्रम सुरू करूया. तर मित्र हो, मी माझी एक चारोळी घेऊन सर्वप्रथम तुमच्या समोर येतो की तुटक्या झोपडीमधून येते, तुटक्या झोपडीमधून येते, सखीच्या पैजन्य धुळीमधून येते. कविता गझल माझी आईच्या अश्रूमधून येते. कविता गझल माझी आईच्या अश्रूमधून येते. जळक्या भाकरीमधून येते, जळक्या भाकरीमधून येते. बापाच्या घामामधून येते. कविता गझल माझी आईच्या अश्रूमधून येते. मित्र हो, तुम्ही मला ऐकता, तुमच्या कमेंट्स मला दिसत आहेत. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो आणि स्वराज्य देशा या फेसबुक पेजचे संचालक बेडगे सर यांनी मला इथं आज आमंत्रित केलं तुमच्याशी चर्चा करण्यासाठी, तुम्हाला माझ्या कविता ऐकवण्यासाठी. तर मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. मित्र हो, माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत? प्लीज येत असेल तर मला सांगा. सर, कोणीतरी मला सांगा माझा आवाज पोहोचतोय ना? कृपया मला माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मला नक्कीच सांगा तुम्ही, म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकतो. माझा आवाज येतो इरफानच्या? धन्यवाद इरफान. माझा आवाज येतोय ना इरफान? माझा आवाज येतोय? मित्र हो, की जळक्या भाकरीमधून येते, बापाच्या घामामधून येते. कविता गझल माझी आईच्या अश्रूमधून येते. या माझ्या आत्ताच काल परवा लिहिलेल्या शेरने आपण सुरुवात केली. मित्र हो, की आपल्या हातून कुणाचे भले व्हावे, आपल्या हातून कुणाचे भले व्हावे, त्याच्या फाटक्या जखमेवरचे आपण अस्तर व्हावे. दगदगीत रोजच जगतो तुम्ही आम्ही सारे, दगदगीत रोजच जगतो तुम्ही आम्ही सारे. कधी लंगड्याची काठी तर कधी आंधळ्याचे डोळे व्हावे, कधी लंगड्याची काठी तर कधी आंधळ्याचे डोळे व्हावे. सचिन सरांनी कमेंट केले, येतो म्हणून आवाज. धन्यवाद सचिन सर. मनीष सर धन्यवाद, मला तुमच्या कमेंट मिळत आहे. तर आपण प्रोग्रामला सुरुवात करूया. की आपल्या हातून कुणाचे भले व्हावे, त्याच्या फाटक्या जखमेवरचे आपण अस्तर व्हावे. दगदगीत रोजच जगतो तुम्ही आम्ही सारे, कधी आंधळ्याचे डोळे तर कधी लंगड्याची काठी व्हावे. मित्र हो, या दगदगत्या जीवनामध्ये काबाड कष्ट करताना कित्येक माझ्यासारखे नवोदयिक कवी साहित्य लिखाण करतात. काहीच साहित्य गगनाला पोचते तर काहीच साहित्य धूळमातीत पडते. कारण अक्षराचे मोती होऊनच साहित्य घडते, कारण अक्षराचे मोती होऊनच साहित्य घडते. आणि जिथे सल असली तिथं अस्सल लिहिल्या जाते. पण माझं तसं नसते, मी जे भोगलं जे टोचलं ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय. मित्र हो, जे भोगलं ते टोचलं ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी माझी एक कविता घेतोय. आता सध्या कोरोनानं पूर्ण जगाला वेड्यात घातलेलं आहे. पूर्ण देश हा आर्थिक पोकळी निर्माण झालेली आहे, पैशाची तुटवडा आहे. पण माझा शेतकरी बाप, जगाचा पोशिदा, काबाड कष्ट करणारा, आज खरा पेरणीचा दिवस, पाण्या पावसाचे दिवस, या दिवसामध्ये माझा बाप शेतकरी राजा, तुमचा बाप, माझा बाप शेतकरी राजा हा काबाड कष्ट करून आता पेरणीच्या कामाला लागलेला आहे. तर याच्यावर एक आधारित माझी एक कविता घेतो. की काळ्या ढगात गरजे क्षणाक्षणात भिजली, काळ्या ढगात गरजे क्षणाक्षणात भिजली. टपोऱ्या थेंबात सारी झोपडी भिजली, टपोऱ्या थेंबात सारी झोपडी भिजली. भीती आमच्या मनात वाहे डोळ्यातून धारा,
आसमानी सुलतानी जसा पिसाटला वारा, चिल्ले पिल्ले आम्ही मायच्या पदराच्या आड, 33 कोटी देव सारे मायेच्या मुखात. तेल सरलं दिव्यातलं, तेल सरलं दिव्यातलं, पण रात सरत नाही. सारं तुंबलं गडार, झोपडीत पाणी मावत नाही, झोपडीत पाणी मावत नाही. झाडा फांदीच्या अंगात जसा शिरला हैवान, कसं सुटलं शिवारी हे वाऱ्या पाण्याचं तुफान, कसं सुटलं शिवारी हे वाऱ्या पाण्याचं तुफान. मित्र हो, काल परवा असंच बेतुफान पावसांचं आगमन झालेलं आहे आणि या पावसाला आधारित मी माझी एक कविता घेतली. त्याच्यानंतर मित्र हो, तुम्ही मला कृपया माझा काही जर का तांत्रिक आवाज वगैरे काही येत नसेल, मी व्यवस्थित दिसत नसेल तर सांगा. बडके सरांचा मॅसेज आहे की स्वराज्य देशा फेसबुक पेजवर आपले स्वागत. धन्यवाद सर, आज तुम्ही मला जे संधी दिली तुमच्यासमोर माझ्या कविता मांडण्याची, सर्वप्रथम मी तुम्हाला तुमचे आभार मानतो. शेतकऱ्याबद्दलची कविता घ्या सर म्हणतात. नक्कीच सर, शेतकऱ्याबद्दलची पहिली कविता घेऊ. नक्कीच. सर्वप्रथम तर माझ्या शेतकरी बापाची एक खंत आहे, ती खंतची मी कविता घेतोय की असं कसं राजा हो तुमच्यावालं जमते, असं कसं राजा हो तुमच्यावालं जमते, मायावालं पोरग काऊन उपाशी मरते. असं कसं राजा हो तुमच्यावालं जमते आणि मायावालं पोरग काऊन उपाशी मरते. तुमच्यावाला पोरगा न अभ्यास करून कसा खुर्चीवर बसते. तुमच्यावाला पोरगा न अभ्यास करून कसं खुर्चीवर बसते आणि मायावाला पोरगा अभ्यास करू करू पागल होऊन बसते. डोनेशन भरून तुमच्या पोरायले नोकरी कशी घरपोच येते. डोनेशन भरून तुमच्यावाल्या पोरायले नोकरी कशी घरपोच येते आणि मायावालं पोरग काम करू करू वावरात मरून जाते. तुमच्यावाला पोरग कसं कारमध्ये फिरते, मायावाला पोरग काऊन हेलपाट्या मारते. जे नाही ते कसं तुमच्या पोराले ओळखते आणि माया पोराच्या अंगावर काऊन कुत्रं गावातलं भुकते. माया पोराच्या अंगावर काऊन कुत्रं गावातलं भुकते. धन्यवाद सचिन सर, धन्यवाद. मनीष भाऊ धन्यवाद. इरफान धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर, पेरणीची कविता तुम्हाला आवडली, धन्यवाद. आता मागे पाणी टंचाईचं भीषण संकट आपल्या ग्रामीण भागामध्ये होतं. त्या पाणी टंचाईवर आधारित एक माझी कविता घेतो की होऊ लागली मारामारी पाण्यापायी आता, गाव सोडून चालले लोक नदीच्या काठी. समुद्र एवढा मोठा असूनही फायदा नाही काही त्याचा, ओटीत भरून ठेवले त्याने पाणी सारे खारे आता. काय करावं समजत नाही, सोडून जावं गाव हे आता. होऊ लागली मारामारी पाण्यापायी आता, गावोगावी पडला दुष्काळ हे पाण्याचा. लहान लहान मुले आणू लागली डोक्यावरती पाणी, पाण्यापायी होऊ लागले लोटभार नियमही आता. जाळून टाकले मोठमोठे ऑफिस लाईन पायी आता. होते पहिले पाणी जास्त, केले बरबाद पाणी मस्त. मित्र हो, होते पहिले पाणी जास्त, केले बरबाद पाणी मस्त. येता जाता लढत बसतात पाण्यापायी मस्त, येता जाता लढत बसतात पाण्यापायी मस्त. त्याच्यामुळं आपण पाण्याची बचत केली पाहिजे. पाणी हे जीवन आहे मित्र हो. त्याच्यामुळं पाण्याला जपून वापरलं पाहिजे. आणि या महामारीच्या संकटाला, कोरोनापासून, आज कोरोनाची भीषण अडचण या जग आपलं सामना करत आहे. तर हिच्यावर एक आधारित मी माझी कविता घेतोय की मुलखा पलीकडे नक्षीदार शहरात, मुलखा पलीकडे नक्षीदार शहरात, आयुष्याच्या झुडपास नातू बसला ठाणं मांडून. आयुष्याची 70 गाठलेल्या आजोबाच्या खाटावरून जमिनीवर टाकलं. न घास कुटका गिळा, नाही पाण्याचा घोट. वार्ता जाऊनही गाठी भेटीची, कुठल्याच नात्याला नाही लागला उमेदीचा ओलावा, कुठल्याच नात्याला नाही लागला उमेदीचा ओलावा. मग धास्तीचं वादळ विस्तारायला लागलं,
मग धास्तीचं वादळ विस्तारायला लागलं, पण नाही लागला तेल सरलेल्या दिव्यातल्या वातीसारखा रात्रभर निद्रेचा डोळा आजोबाचा. नाही लागला तेल सरलेल्या दिव्याचा वातीसारखा रात्रभर निद्रेसाठी डोळा आजोबाचा. कालांतराने संदर्भ बदलला. कोरोनाच्या नव्या रूपात मृत्यूचा नवा थैमान. मग उडू लागले श्रीमंत प्रदेशातले माणुसकी शून्य प्राण्यांचे थवे गाव कुसात. मग उडू लागले श्रीमंत प्रदेशातले माणुसकी शून्य प्राण्यांचे थवे गाव कुसात. ज्या मातीतून घेतला श्रीमंत नक्षीदार शहरात उडण्याची भरारी, ते गाव, ती माती, ते नाते. ते गाव, ते शहर, ती माती, ते नाते. अपेक्षांच्या मुलखात गिरावत ते सारं. एरवी दारिद्र्याशिवाय फेरफटका नसे. एरवी दारिद्र्याशिवाय फेरफटका नसे. या शेरी माणुसकी शून्य पाखरांचा. शेरी माणुसकी शून्य पाखरांचा. आता तर गाव गजबजून आलं. हरवलेल्या माणुसकी शून्य माणसातील माणुसकीचं घनगर्द झाडाचे नवे रोपटं कोरोनाच्या धाकापोटी. जेव्हा कडुलिंबाच्या पानाचा कडू घोट पचवून घेतो, आजोबाच्या आयुष्यातला दिवा फडफडत राहतो, श्वासातल्या शिंपल्यात न विजताच. श्वासाच्या शिंपल्यात न विजताच. इरफानचा मेसेज आहे की तुझी आवडती कविता सादर कर. तू जे भोगलं ते लिहिलं. धन्यवाद मित्रा. नक्कीच घेऊ आपण तशी पण एक कविता. पण आपले कवितेचा विषय हा काही मातीच्या, काही शेतीच्या कविता आहे. त्याच्यामुळं आपण तळागाळातल्या कविता सुरुवातीला घेण्याचा प्रयत्न करतो आहे मी. तर माझी एक गझल घेतो आहे मी सुरू आता, की काट्या कुट्याची वाट, काट्या कुट्याची ती वाट, अन ढासाळले वाडे, माझ्या बालपणातले कुठं हरवले खेडे. माझ्या बालपणातले कुठं हरवले खेडे. गावाकडेला मस्जिद, चौकात विठूचं देऊळ, टाळ मृदुंगाचा नांद, सोनं पिंपळाचे झाडे. बाप हकाले आऊत माय शेतातच राबे. बाप हकाले आऊत माय शेतातच लाभे. खुल्या मनाने बहीण काड्या गवऱ्याले हिंडे. सारं हिरवे शिवार, चोचीत पाखराच्या दाणे, नव्हते कधीच आटले नदी बांधावरचे ओढे. गेल्या बुडाल्या आसाम्या, नाही राहिलं बलूत, माझ्या बालपणातलं कुठं हरवलं खेड. माझ्या बालपणातलं कुठं हरवलं खेड. धन्यवाद. तर सर्वजण मला ऐकताय, सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि मित्र हो, एक ग्रामीण जीवनातली आणि ग्रामीण दुनियादारीतली कविता घेतो या. बाळात्यापासून चड्डीपर्यंत. बाळात्यापासून चड्डीपर्यंत, चड्डीपासून पायजाम्यापर्यंत. बाळात्यापासून चड्डीपर्यंत, चड्डीपासून पायजाम्यापर्यंत आम्ही सारेच दोस्त राहायचो जीवाभावाने एकमेकाच्या मोहल्ल्यात. आम्ही सारेच दोस्त राहायचो जीवाभावाने एकाच मोहल्ल्यात. पण पलभरच्या सुखाच्या भानगडी खातीर, पण पलभरच्या सुखाच्या भानगडी खातीर अर्धवट दुनियादारी उमजल्यापासून, मित्र अर्धवट दुनियादारी उमजल्यापासून त्याच्या आबूनी त्याच्या हाती हिरवा झेंडा दिला. त्याच्या आबूनी त्याच्या हाती हिरवा झेंडा दिला. दुसऱ्याच्या बापाने निळा झेंडा दिला. तिसऱ्याच्या बापाने पिवळा दिला. चौथा कोपऱ्यावर राहणाऱ्या दोस्तानं लाल झेंडा घेतला हातात. चौथ्या दोस्तानं लाल झेंडा घेतला हातात. मी उरलो सळसळत्या रक्तांचा. मी उरलो सळसळत्या रक्तांचा मर्द मराठा म्हणून बापाने भगवा झेंडा हातात दिला. आणि इतिहास सांगितला राजांचा. इतिहास सांगितला राजांचा. पांढरे डोमकावळे जातीपातीचं गडूळ राजनीतीचे खेळतात खेळ. पांढरे डोमकावळे जातीपातीचे गडूळ राजनीतीचे खेळतात खेळ. आमच्यातल्याच माणसातील माणुसकीची नसबंदी करून, आमच्यातल्याच माणुसकीची नसबंदी करून करतात दंगे, काढतात मोर्चे.
काढतात दंगे, करतात दंगे, काढतात मोर्चे माणूसशून्य प्राणी, माणूसशून्य प्राण्यांच्या विरोधात, माणूसशून्य प्राणी, माणूसशून्य प्राण्याच्या विरोधात. आम्ही कोण, कोण आपले कोण परके, किती जीवाभावाचे सारं सारं गोतावळा विसरतो, दंगे कर्फ्यू जाळपोळ करण्याच्या नादात. लाल पिवळा निळा भगवा हिरवा झेंडा ओळखत नाही आम्हाला, लाल पिवळा निळा भगवा हिरवा झेंडा ओळखत नाही माणसाला, पण झेंड्याच्या रंगावरून ओळखली जातात या तिरंग्याच्या देशात माणसं, या झेंड्याच्या रंगावरून ओळखली जातात या तिरंग्याच्या देशात माणसं. हे समीकरण कुठेतरी बदललं पाहिजे मित्र हो. आपण सर्व एक आहोत या समीकरणाने चाललं पाहिजे की लाल पिवळा निळा भगवा हिरवा झेंडा ओळखत नाही माणसाला, पण झेंड्याच्या रंगावरून ओळखली जातात तिरंग्याच्या देशात माणसं, तिरंग्याच्या देशात माणसं. धन्यवाद मित्र हो. सरांचा मेसेज आहे की ग्रामीण भागातील लोकांना कवितेच्या माध्यमातून संदेश द्या. नक्कीच सर, तुमची फरमाईश मी पूर्ण करणार, नक्कीच. मित्र हो, ग्रामीण भागातल्या लोकांना जर संदेश द्यायचा झाला तर या कवितेतून मी नक्कीच देईल सर, की आषाढ श्रावणात झिरपणारा, ओके धन्यवाद सर. तर आषाढ श्रावणात झिरपणारा पावसासारखं जीवन व्हावं, आषाढ श्रावणात झिरपणाऱ्या पावसासारखं जीवन व्हावं, वैशाख वनव्यात होरपणाऱ्या आयुष्यानं फुलून यावं, वैशाख वनव्यात होरपणाऱ्या आयुष्यानं फुलून यावं. हवं तेव्हा हवं तिथं, हवं तेव्हा हवं तिथं सुखालाही पेरता यावं, हवं तेव्हा हवं तिथं सुखालाही पेरता यावं. काट्यानं ही पिकासारखं आयुष्याले जपून घ्यावं, काट्यानं ही पिकासारखं आयुष्याले जपून घ्यावं. सुखाचंच आयुष्यात हिरवगार झाड व्हावं, सुखाचंच आयुष्यात हिरवगार झाड व्हावं. सुखाचेच फळे आणि आनंदानं फांदी व्हावं, सुखाचेच फळे आणि आनंदाची फांदी व्हावं. पाखराच्या थव्यासारखं आनंदाचं गोकुळ व्हावं, पाखरांच्या थव्यासारखं आनंदाचं गोकुळ व्हावं. पुराण्या साऱ्या जखमावर सुखाची नवी पालवी यावं, पुराण्या साऱ्या जखमावर सुखाची नवी पालवी यावं. अडचणीच्या उन्हातही पानानं सावली व्हावं, अडचणीच्या उन्हातही पानानं सावली व्हावं. करपलेल्या आयुष्याला दुःखाने बहरून यावं, करपलेल्या आयुष्यात दुःखानं बहरून यावं. आनंदाच्या पावसानं, आनंदाच्या पावसानं सारं जीवन भिजून जावं. पिकल्यानंतर खाल्ल्यावर कोळीसारखं रोपटं व्हावं, पिकल्यानंतर खाल्ल्यावर कोळीसारखं रोपटं व्हावं. पिकासारखं कधीमधी आयुष्यानं बहरून यावं, पिकासारखं कधीमधी आयुष्यानं बहरून यावं. तणासारखं दुःखालाही उपटून काढता यावं, तणासारखं दुःखालाही उपटून काढता यावं. धन्यवाद मनीषा मॅडम, धन्यवाद. तर माझी एक गझल घेतो सर्व. आता आपण थोडं गझलेकडे वळूया. की तुला वेगळे कुठे काय म्हणालो, तुला वेगळे कुठे काय म्हणालो, कधी मोगरा कधी चाफा म्हणालो. खैरात काट्याची जिंदगी तर आली, खैरात काट्याची जिंदगी तर आली. तुला जेव्हा मी माझे गुलाब म्हणालो, तुला जेव्हा मी माझे गुलाब म्हणालो. मित्र हो, बाहेर खूप पाऊस पडत आहे आमच्या इथे. चौकडे पावसाचं वातावरण आहे. तर त्या पावसाला बघून मला माझी एक कविता सुचली आणि ती समोर आली. की धुई धुई पावसाच्या डोळ्याभर धारा, धुई धुई पावसाच्या डोळ्याभर धारा. माझ्या विना दिस तुझा सुना सुना, माझ्या विना दिस तुझा सुना सुना. तुला पाखराची कधी आली नाही का ग हाक,
फुला पाखराची कधी नाही आली का ग हाक, मी रोज तिथे संध्याकाळी तुझी पायाचो वाट, मी रोज संध्याकाळी तुझी तिथे पायाचो वाट. तिथे दूरदेशी गाव पांदन वाटी, तिथे दूरदेशी गाव पांदन वाटी, वाट माझ्या येण्याची तू पाहशील ना. सांज जेव्हा ढळेल दिवा तेव्हा जळेल, सांज जेव्हा ढळेल दिवा तेव्हा जळेल, मनातल्या मनात तू मग जळशील ना, मनातल्या मनात तू मग जळशील ना. रात झाली असेल मग वाराही सुटेल, रात झाली असेल मग वाराही सुटेल, डोळाभर स्वप्न तुला सलतील ना, डोळाभर स्वप्न तुला सलतील ना. मग कडवर कड रातभर चुळबुल, मग कडवर कड रातभर चुळबुल, चांदण्यात मला तू शोधशील ना, चांदण्यात मला तू शोधशील ना. आठवणीचे कोटिशन, आठवणीचे कोटिशन, चांदण्याचे ओले मन, आठवणीचे कोटिशन चांदण्याचे ओले मन, रातभर तुला ही छळतील ना, रातभर तुला ही छळतील ना. आभाळाच्या कोपऱ्यात, आभाळाच्या कोपऱ्यात दूर तुटेल एक तारा, दूर तुटेल एक तारा, आणि ताऱ्यांनाही तू मला मग मागशील ना, ताऱ्यांनाही तू मला मागशील ना. धन्यवाद. ओके. सचिन सर म्हणतात तुमच्या आवडती एखादी गझल घ्या. तर ज्या गझलने मला महाराष्ट्रभर ओळख दिली अशी माझी ती गझल की तुझे यार झाले. आपण त्या गझलेकडे जाऊया की माझी पहिली गझल आणि जी साऱ्या लोकांनी उचलून धरली, आज ती गझल मी तुमच्यासमोर घेतोय. की कळले यार मला हा माझा प्रवास नाही, कळले यार मला हा माझा प्रवास नाही, आणि वाटेत सोबतीला कुणी आसपास नाही, वाटेत सोबतीला कुणी आसपास नाही. गर्दी माणसाची पण भक्कास यार साले, वचन पाळण्याचा आता उरला हंगाम नाही, वचन पाळण्याचा आता उरला हंगाम नाही. वन वन भटकन फिरतो सारे मीही रान, वन वन भटकन फिरतो सारे मीही रान, ओळखीचा सोबतीला माझ्या ऋतू उरला नाही, ओळखीचा सोबतीला माझ्या ऋतू उरला नाही. गड्या एवढाच गुन्हा पुन्हा आता माझा, गड्या एवढाच गुन्हा पुन्हा आता माझा, भूकदारात माणसाच्या माझी आणली नाही, भूकदारात माणसाच्या माझी आणली नाही. दौलतचे कंगाल झालो दोस्त हो, दौलतचे कंगाल झालो चर्चा जेव्हा माझी, दौलतचे कंगाल झालो चर्चा जेव्हा माझी, सोबतीला माझ्याही उरले पुराणे यार नाही, सोबतीला माझ्याही उरले पुराणे यार नाही. धन्यवाद सचिन सर. दौलतचे कंगाल झालो चर्चा जेव्हा माझी, सोबतीला माझ्या उरले पुराणे यार नाही, आणि कळले यार मला हा माझा प्रवास नाही, वाटेत सोबतीला कोणी आसपास नाही. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या सर्व कमेंट्स मी बघतो आहे, परंतु मला असं वाटते की आपण कमेंटवर जास्त चर्चा केल्यापेक्षा आपण कवितेकडे लक्ष देऊया, जेणेकरून तुमचाही वेळ वाया जाणार नाही. तुम्ही वेळातला वेळ काढून माझ्या सर्व कविता ऐकताय, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. व बेडगे सरांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो की त्यांनी मला इथे तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली. तर आपण पुन्हा एकदा गझल घेऊया की तुझ्या विना जगणे आता कठीण फार झाले, तुझ्या विना जगणे कठीण फार झाले, जसे माझेच श्वास माझ्या छातीस भार झाले, तुटून गेले हजारो स्वप्न असे क्षणात, तुटून गेले हजारो स्वप्न असे क्षणात, आणि एकाच स्वप्नाचे तुकडे ते हजार झाले, नेले जरी वाहुनी असवाने मनाला, नेले जरी वाहुनी असवाने मनाला, कळे नाही हृदयावर किती वार झाले, हातात हात धरून केले किती वादे, आणि आज का असे ते क्षणात फरार झाले, आज का असे ते क्षणात फरार झाले. दूर झाले सारे आज माझेच मजला,
दूर झाले सारे आज माझेच मजला, आणि तुझ्या नकाराचे शब्द का माझे यार झाले, तुझ्या नकाराचे शब्द का माझे यार झाले. धन्यवाद. धन्यवाद मित्र हो. याच्यानंतर आपण एक थोडी सामाजिक विषयाकडे जाऊ गझलनंतर, कारण की फिरून फिरून पुन्हा पुन्हा आपण एका विषयाकडे हात घालू. मला वाटते एका विषयाला जास्त वेळ न देता सर्व विषय आपण हाताळण्याचा प्रयत्न करू. मित्र हो, एक आत्ताच काल परवा लिहिलेली गझल तुमच्यासमोर घेतो. गझल म्हणल्यापेक्षा ती माझी कविता आहे. मी कविता म्हणूनच लिहिण्याचा प्रयत्न केला, कारण की गझल पाहिजे तेवढी मला फार जमत नाही आहे. मी माझी चूक मान्य करतो. की लेकरू जिंदगी शाळेच्या पुस्तकात शोधते, लेकरू जिंदगी शाळेच्या पुस्तकात शोधते, पैशाशिवाय दाखला कुठे शाळेत मिळते, पैशाशिवाय दाखला कुठे शाळेत मिळते. थकीत खाते पुनर्गठन व्याजमाफीचे कोडे, थकीत खाते पुनर्गठन व्याजमाफीचे कोडे, या फालतू हातच्याने कुठे जिंदगी चालते, या फालतू हातच्याने कुठे जिंदगी चालते. बाप रानात रोजच, बाप रानात रोजच घाम गाळतो उपाशी, बाप रानात रोजच घाम गाळतो उपाशी, तुमच्या फाशाच्या चर्चेने कुठे जीव तरते, तुमच्या फासांच्या चर्चेने कुठे जीव तरते. प्रश्न आहे भुकेचा, प्रश्न आहे भुकेचा तेव्हा भाकर पाहिजे, आणि तुमच्या आत्मनिर्भर चर्चेने कुठे पोट भरते, तुमच्या आत्मनिर्भर चर्चेने कुठे पोट भरते. शेवटी चंद्र तारे काजव्यात मन रमते क्षणभर, शेवटी चंद्र तारे काजव्यात मन रमते क्षणभर, पण मध्यरात्रीच जागा आल्यावर भूक छळते, पण मध्यरात्रीच जागा आल्यावर भूक छळते. धन्यवाद सर. धन्यवाद. सरांची सूचना आहे, फरमाईश आहे की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची गझल घ्या. धन्यवाद सर. नक्कीच घेऊ आपण ती पण गझल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची गझल पण घेऊया. पण सर्वप्रथम या दुष्काळ, कधी ओला दुष्काळ पडतो, कधी सुका दुष्काळ पडतो, आणि माझा शेतकरी बाप फासावर चढतो. आपण त्या विषयाला थोडा हात घालूया. तर अशावरच आधारित एक माझी कविता मी तुमच्यासमोर घेतोय. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाला अनुसरून आहे. तर या दुष्काळामध्ये माझा बाप कर्जबाजारी झाल्यानंतर जेव्हा त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आणि त्या परिस्थितीला मी माझ्या बापाला एक सांगतो. मी माझ्या बापाला सूचना करावी एवढा मी मोठा नाही, पण माझ्या शब्दामध्ये मी माझ्या बापाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा, तुम्ही आत्महत्या आता करू नका. बाबा, तुम्ही आत्महत्या आता करू नका. जर तुम्हाला करायचीच वाटली तर काळजी करा तुमच्या संसाराची, पोरीच्या लग्नाची, पोराच्या शिक्षणाची. बाबा, तुम्ही आत्महत्या आता करू नका. जर तुम्हाला करायचीच वाटली तर काळजी करा तुमच्या संसाराची, तुमच्या पोरीच्या लग्नाची आणि पोराच्या शिक्षणाची. कारण सरकार दरबारी कष्टकरी शेतकरी जगावा, कारण सरकार दरबारी कष्टकरी शेतकरी जगावा. तो जगला तर देश जगेल या उन्हाळी पावसाच्या सरीसारखा, या उन्हाळी पावसाच्या सरीसारखा. रस्ता रोको आंदोलन करतात ते तुमच्याच पोराच्या बळावर, स्वतःचे श्रेय लादत, स्वतःचे श्रेय लादत. जिनं भरकटलेल्या मनाला स्थिरचित्त करा बाबा, जिनं भरकटलेल्या मनाला स्थिरचित्त करा बाबा. कारण तुम्हाला जगण्यासाठी सरकारी दवाखान्यातल्या बिनऔषधी सलाईनाच्या सारखा, कारण तुम्हाला जगण्यासाठी सरकारी दवाखान्यातल्या बिनऔषधी सलाईनासारखा त्याच्याच नावानं तुमच्या नावाखाली कितीतरी योजना येतील त्यांना पुन्हा घोटाळे करण्यासाठी, कितीतरी योजना येतील त्यांना पुन्हा घोटाळे करण्यासाठी. बाबा, तुम्ही तरी पण काळजी करू नका.
तुमच्या नावानं एखाद्या योजनेचा दोरा दिल्लीवरून तुमच्या गल्लीत वितळत वितळत योजनेचे लखतर होत नक्कीच पोहोचेल तुमच्या दारिद्र्याला शिवण्यासाठी, तुमच्या दारिद्र्याला शिवण्यासाठी. बाबा, जर तरी पण तुम्ही आत्महत्या केली तर तुमच्या आत्महत्येचे कारण पुढे करून हेलिकॉप्टरमधून उडणारे हे पांढरे फुलपाखरं, जर तरी ही तुम्ही आत्महत्या केली तर तुमच्या आत्महत्येचे कारण पुढे करून हेलिकॉप्टरमधून उडणारे हे पांढरे फुलपाखरं झोपडीत, वाड्या वस्तीत बिलगू लागतील, आत्महत्येच्या दुष्काळाच्या बोंबा मारत, आत्महत्येच्या दुष्काळाच्या बोंबा मारत. म्हणून म्हणतो बाबा, तुम्ही मेल्यावर हे आम्हाला शेतकरी आत्महत्या कुटुंब म्हणून देतीलही सरकारी योजनेतून वीर आणि म्हणतील खुशाल फाईल घेऊन फिर. दळभद्र्या नशिबात काबाड कष्ट करून अनवाणी पायानं काट्या कुपाट्या झोडून बांधलेल्या आपल्या मोडक्या झोपड्या तोडून घरकुलाच्या नावाखाली 0% व्याजाच्या कर्जाने 0% व्याजाने देतीलही एखादं घरकुल पुन्हा आम्हाला पण कर्जबाजारी होण्यासाठी, थकीत कर्जाला दुपटीनं व्याज लावण्यासाठी 7-12 फेरफार उतार्यावर तुमच्या नावाला आळा मारून आमच्याही नावाला आळा मारण्यासाठी, तुमच्याही नावाला आळा मारून आमच्याही नावाला आळा मारण्यासाठी. म्हणून म्हणतो बाबा तू जग रे, म्हणून म्हणतो बाबा तू जग रे. इंग्रज गेलेत, सरकारही बदललं. इंग्रज गेले, सरकारही बदललं. जरी बदललेल्या सरकारनं दिला नसला न्याय तर पुन्हा परिस्थिती बदलेलाच. शेवटी धीर आणि धार ठेवावी लागते जपून. जपून. कष्टाला जंगू न देता जगण्याची सवय लाव. जगण्याची सवय लाव. इतक्या वर्ष तू मरत जगला ना, आता जगता जगता मर. जगण्याच्या आशेला न कुंचताच. आता जगत मर. जगण्याच्या आशेला न कुंचताच. धन्यवाद सर. सचिन सर धन्यवाद. मनीषाताई धन्यवाद. बेडगे सर धन्यवाद. तुम्ही सर्वजण धन्यवाद. इरफान धन्यवाद. मित्रहो, एक पुन्हा शेती मातीतलीच कविता घेतोय. पाऊस थांबलाय, आता वातावरणही फ्रेश झालंय आणि पाऊस पडून गेल्यानंतर थंडगार हवेचा गारवा आणि मातीचा येणारा गंध, काय सांगू त्याच्याबद्दल. अंगावर शहारा येतो की पानं की हृदयाला स्पर्श करून गेली. सर कविता तुमची. धन्यवाद सचिन सर. धन्यवाद. मनीषा ताई धन्यवाद. खूप छान सांगितलंय आहे सर. धन्यवाद ताई. समोरची कविता घेतोय. इंग्रज गेले पण सोडून गेले पण आम्हाला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद. अभिनंदन ताई. धन्यवाद. समोरची कविता घेतोय की पानं गळले झाडाचे नाही सावलीचा थारा. पानं गळले झाडाचे नाही सावलीचा थारा. कन कन फुफुरट्याचा पिसाटला वारा. आग देह माती धूळ झाला मातीमध्ये राबताना. सैरा भैरा पाखर अन तानावला जीव. जसा मातम शिवारी भकासल गाव. भेगाळलं रान काळ मातीले हिरव सपन. औंदा पीक जो जोमान माया जीवाची तुले आन. औंदा पीक जो जोमान माया जीवाची तुले आन. धन्यवाद इरफान. रानात उभा बाप हिरव सपन डोळ्यात. जीव पांगळा खुळा पेरणीच्या मेळात. जीव येडा पिसा पेरणीच्या मेळात. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद इरफान.
धन्यवाद सर. सरांची एक फरमाईश होती की शेतकऱ्यावर कविता घ्या, शेतीवर कविता घ्या. पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये कर्जबाजारी झाल्यानंतर माझा बाप ज्यावेळेस आत्महत्या करतो, तर माझ्या बापाची आत्महत्या थांबली पाहिजे या विषयावर मी बऱ्याचशा कविता लिहिण्याचा प्रयत्न केला मित्र. कारण की माझ्या मातीवर, माझ्या शेतीवर लिहायला मला खूप फार आवडते. तर असं काहून राजा हो आमच्यासोबत घडते, कविता घेतो समोरची, की असं काहून राजा हो आमच्यासोबत घडते, आणि दररोज शेतकरी फाशी घेऊन मरते. सरकार नवनवीन काढत राहते कायदा, सरकार नवनवीन काढत राहते कायदा, आणि हिच्यात मात्र सारा त्याचाच होतो फायदा, हिच्यात मात्र सारा त्याचाच होतो फायदा. आमच्यावाल्या पोराच्या जिंदगीचा कागद राहते कोरा, आमच्यावाल्या पोराच्या जिंदगीचा कागद राहते कोरा, आणि नशीब फाटलं तर सापडत नाही शिवायले सुई दोरा, नशीब फाटलं तर सापडत नाही शिवायले सुई दोरा. तुमच्यावाल्या बंगल्यात कधी सूर्य मावळत नाही, तुमच्यावाल्या बंगल्यात कधी सूर्य मावळत नाही, पण आमच्या झोपडीतल्या दिव्यात मात्र तेल सापडत नाही, आमच्या झोपडीच्या दिव्यात मात्र तेल सापडत नाही. असा कसा तुमच्या खेळ आहे मित्र हो, असा कसा तुमच्या राजनीतीचा खेळ आहे. स्वस्त विकता दारू मग तेल काऊन महाग आहे, असा कसा तुमच्या राजनीतीचा खेळ आहे. स्वस्त विकता दारू मग तेल काऊन महाग आहे. असा तुमचा अन्याय कदलोक चालत राहील. खरं सांगतो मायच्या नाही मीही उभा राहायच्या, नाही तर पुढच्या वर्षी मीही उभा राहील. धन्यवाद मित्र हो. बाप कितीही राबला तर शेती पेरल्यानंतर शेती उगवेल याची गॅरंटी नसते, आणि जर उगली पण तर ती जगेलच याची पण गॅरंटी नसते, आणि ती जगली पण तर ती घरापर्यंत येईल याची पण गॅरंटी नसते. घरात आली पण, घरात आली पण तर त्याला भाव मिळेल याची पण गॅरंटी नसते मित्र हो. आणि जर भाव मिळ जर तर मागचा कर्जाचा बोजा एवढा राहतो की तो फेडता फेडता नाकी नऊ येतो. त्याच्यामुळे साऱ्या अशा प्रसंगातून एक बापावर लिहिलेली कविता किती किती राबते. इरफान म्हणतात की कोरोना दारू बी महाग झाली, हो खरं आहे. धन्यवाद इरफान. तर पण आहे की सर प्रेम गजल घ्या न ओ घ्या. तर पहिले तुमची फरमाईश पूर्ण करताय मी बघतो तुम्हाला. प्रेमांची गझल, प्रेमावर तर खूप काही विषय घेऊन आल्यामुळं थोडं प्रेमावर मी दुर्लक्ष केलं आहे, परंतु तुमची सूचना आलीच तर नक्कीच प्रेमावर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू. मित्र थोडा नाजूक विषयाला हात घालतो, नाजूकच म्हणावं लागेल. की काल व्यवसायानिमित्तानं तुझ्या गावावरून जाताना, काल व्यवसायानिमित्तानं तुझ्या गावावरून जाताना मुद्दामच थांबलो तुझ्या घराकडे वळणाऱ्या गल्लीत. काल व्यवसायानिमित्तानं तुझ्या गावावरून जाताना मुद्दामच थांबलो तुझ्या घराकडे वळणाऱ्या गल्लीत. तेव्हा तुझे नेहमी कापणारे शहारणारे अस्थिर माझ्या हातात मिसळणारे, तेव्हा तुझे नेहमी कापणारे शहारणारे अस्थिर माझ्या हातात मिसळणारे हात नव्हते सोबतीला. तुझ्या गावावरून जाताना मुद्दामच थांबलो तुझ्या घराकडे वळणाऱ्या गल्लीत, तेव्हा तुझे नेहमीच कापणारे अस्थिर माझ्या हातात मिसळणारे हात नव्हते सोबतीला. तू दिसली नाही, तू दिसली नाही, भेटली सुद्धा नाही, पण तुझ्या अनवळखी गावात ओळखीचा तो पाऊस भेटला, तुझ्या अनवळखी गावात तो ओळखीचा पाऊस भेटला. मी भिजलो, मी एकटाच भिजलो,
मी एकटाच भिजलो ओळखीच्या पावसात आता फक्त उत्सुकता होती अनेक दिवस महिने वर्षापासूनची. अनेक दिवस महिने वर्षापासूनची. आज पुन्हा आपण हातात हात धरून 2 पावलं पायी चालावं, पुन्हा पावसात पावसाला भिजवावं, पुन्हा पावसात पावसाला भिजवावं. तुझ्या अनवळखी गावात ओळखीच्या पावसात, तुझ्या अनवळखी गावात ओळखीच्या पावसात आपणही भिजावं आबाळ भरून मनानं. आपणही भिजावं आबाळभर मनानं साचलेल्या कोरडवाहू इच्छा खातीर. मनात साचलेल्या कोरडवाहू इच्छा खातीर. धन्यवाद सर. सर मी मार्गदर्शन वगैरे तर काही करत नाही, हे जे सुचते ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. बोबडे सर करताय. धन्यवाद सर. प्रिय आठवते का तुला, प्रिय आठवते का तुला एकदा आपण पाऊस पाहत होतो. प्रिय आठवते का तुला एकदा आपण पाऊस पाहत होतो, तेव्हा गरजत होता आभाळ तो रिमझिम बरसत होता. तेव्हा गरजत होता आभाळ तो रिमझिम बरसत होता. तू झेलत होती अलगद तळ हातावर पावसाचा थेंब. तू रोमांचिक व्हायची, शहरूनही जायची. तू आवाज येतोय ना माझा? तर प्रिये आठवते का तुला एकदा आपण पाऊस पाहत होतो, तेव्हा गरजत होते आभाळ तो रिमझिम बरसत होता. तू झेलत होती अलगद तळ हातावर पावसाचा थेंब. तू रोमांचिक व्हायची, शहरूनही जायची. प्लीज एकदा हॉटस्पॉट ऑन करतो तुझं. हां, फोन येऊन राहिला कोणाचा तरी. मी माझा फ्लॅट मोड करतो आहे. तुझं वायफाय चालू कर, हॉटस्पॉट ऑन कर, मी वायफाय चालू करतो. मित्र हो, मधात एक कोणाचा तरी फोन येतो आहे, त्याच्यामुळं आपण डिस्कनेक्ट होऊन राहिलो आहे. तर मी माझा मोबाईल फ्लॅट मोडवर टाकतो. प्लीज 2 मिनटं थांबा, तुम्हाला त्रास होत असेल तर. सॉरी, थोडंसं फोन आल्यामुळं डिस्टर्ब झालो आहे आपण. सॉरी, माफ करा मला. आपल्या याच्यामध्ये अडचण निर्माण झाली, तांत्रिक अडचण होती ती. तर प्रिय आठवते का तुला एकदा आपण पाऊस पाहत होतो, तेव्हा गरजत होता आभाळ तो रिमझिम बरसत होता. तू झेलत होती अलगद तळ हातावर पावसाचा थेंब. तू रोमांचिक व्हायची, शहरूनही जायची. पाऊस पाऊस वाऱ्यासोबत झुलायचा. पाऊस पाऊस वाऱ्यासोबत झुलायचा. तुला पावसात भिजायला आवडायचं, पावसात भिजताना तूही मला फार आवडायची. पण तिकडे माझ्या घरी छपरातून गळून साचले होते पाण्याचे डोह. तेव्हा तिकडे माझ्या घरी छपरातून गळून साचले होते पाण्याचे डोह. तेव्हा कधी वाटलं नाही आज त्याच पावसात बुडणारी प्रीत माझी असेल म्हणून. तेव्हा कधी वाटलं नाही आज त्याच पावसात बुडणारी प्रीत माझी असेल म्हणून. मित्र हो, या तांत्रिक अडचणीमुळं फोन आपलं सर्व कटलं होतं. तर माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत, मला कृपया सांगा, म्हणजे जेणेकरून आपण कंटिन्यू करू. आवाज येतोय? कृपया मला सर, पवकडे सर मला सांगा. बडगे सर, मला आवाज येत असेल तर कृपया सांगा तुम्ही, कारण की फोन आल्यामुळे थोडंसं अडचण निर्माण झाली. सचिन सर धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पुन्हा. मधातच फोन आल्यामुळे अडचण निर्माण झाली मित्र. तर आपण कंटिन्यू करूया की धन्यवाद सर. आवाज येतोय तुम्हाला? ओके, धन्यवाद. तर कविता कंटिन्यू करूया आपण की परिजातकाचे मोगऱ्याचे माझ्या घरासमोरच्या
परिजातकाचे मोगऱ्याचे माझ्या घरासमोरच्या गुलाबाचेही त्यावेळी भाग्यच होते. परिजातकाचे मोगऱ्याचे माझ्या घरासमोरच्या गुलाबाचेही त्यावेळी भाग्यच होते. तू यायची त्यांना वेचण्यास, कधी देवाच्या हारासाठी तर कधी स्वतःच्या गजऱ्यासाठी. कधी तर कधी स्वतःच्या गजऱ्या. तेव्हा तू येण्या अगोदर वारा सळसळ करत यायचा. तेव्हा तू येण्या अगोदर वारा सरसर करत यायचा. सारा परिसर सुगंधी करून जायचा. क्षणभर मलाही वाटायचं गजऱ्यासोबत तू मला तुझ्या केसात गुंफणार म्हणून. क्षणभर मलाही वाटायचं गजऱ्यासोबत तू मला तुझ्यात गुंफणार म्हणून. पण माझ्या घरासमोरच्या पारिजातकाचे मोगऱ्याचे आता तसेच पडून राहतात फुलं. पण माझ्या घरासमोरचे मोगऱ्याचे आता तसेच पडून राहतात फुलं. कधीतरी तू पुन्हा येशील म्हणून, विरहात वेळणाऱ्या प्रीतीला तारण्यासाठी, विरहात वेळणाऱ्या प्रीतीला तारण्यासाठी. फोन येतोय त्याच्यामुळं वारंवार आपल्याला डिस्टर्ब होत आहे. धन्यवाद इरफान, धन्यवाद सचिन सर, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. सॉरी, फोन येत होता त्याच्यामुळं वारंवार त्रास होऊन राहिला होता. तर आपण कवितेकडे वळूया. धन्यवाद सचिन सर, धन्यवाद सचिन सर, इरफान, गोपाल भाऊ, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काल मायनं बापाच्या खांद्याला खांदा लावत, काल मायनं बापाच्या खांद्याला खांदा लावत माळ्यावरची पडीत जमीन. मायनं बापाच्या खांद्याला खांदा लावत माळ्यावरची पडीत जमीन वैती केली आडवी उभी नांगरून. वैती केली आडवी उभी नांगरून, दगड गोट्याच्या काट्याच्या झुडपाला छाटून. दगड गोट्याला काट्याच्या झुडपाला छाटून. तेव्हा मला मायबापाच्या कष्टातून गळणाऱ्या घामात कधी पंढरीचा विठ्ठल रुक्माई दिसली, तर कधी सावित्रीबाई महात्मा फुले दिसली, कधी सावित्रीबाई महात्मा फुले दिसली. धन्यवाद. मंत्रालयाच्या भ्रष्टाचारी फुकट्या योजनेतून, की मंत्रालयाच्या भ्रष्टाचारी फुकट्या योजनेतून बिना औषधी सलाईनाचा डोस घेऊन, बिना औषधी सलाईनाच्या डोमकावळ्याच्या इशाऱ्यावर डीजे सिलेंडरच्या तारखेपुरता जयंतीच्या नावावर डोलणारे आम्ही मात्र बुजगावणे, डोलणारे आम्ही मात्र बुजगावणे. मंदिर मस्जिदच्या नावावर कधी राजे छत्रपती बाबासाहेबांच्या वादात सदानकाळ त्यांनी दाखवलेल्या दिशेला दिशाभूल करत फालतू विचारांच्या अतिक्रमणांना वाढवत व्यस्त दगडाला शेंदूर फासून देव करण्यात, माणसातील माणुसकी हरवून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांच्या वटवृक्षाला पाणी घालण्यात शेवटी आम्ही व्यस्त. धन्यवाद. क्या बात आहे सचिन सर, धन्यवाद सचिन सर, तुम्ही जी कमेंट केली, धन्यवाद. जुन्या आठवणी तशाच राहतात सर, त्याच्यामुळे मी जास्त जुन्या आठवणीमध्ये तुम्हाला नेत नाही आहे. कधी सामाजिक, कधी प्रेमाच्या करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की आपल्याला हा प्रोग्राम शेती मातीचा आहे. ऐकून चालणार नाही. तर शेती माती सोबत बांधण वाटेवर
सखीच्या पैजन्य धुळी संपूर्ण शब्दात पकडण्याचा मी प्रयत्न करत असतो. सचिन सरांनी जी कमेंट केली, धन्यवाद सचिन सर. सचिन सर पण काय करणार आहे, कसं राहते माहिती आहे का, की तुमच्यासाठी एक 4 ओळी म्हणतो सचिन सरांसाठी. पहिलं की तू गेल्यापासून तुझ्या पावलाचे ठसे कधी कधी अजूनही भेटतात त्याच पांदन वाटेवर. तू गेल्यापासून तुझ्या पावलाचे ठसे कधी कधी अजूनही भेटतात त्याच पांदन वाटेवर. पण तू सणावाराला गावात परत येण्याचे ठसे हल्ली उमटत नाही. पण तू सणावाराला गावात परत येण्याचे ठसे हल्ली उमटत नाही. कोणास ठाऊक गावभर साचलेल्या तुझ्या पैजन्य धूळ बेईमान झाले की काय, कोणास ठाऊक. गावभर साचलेली तुझी धूळ बेईमान झाली की काय, कोणास ठाऊक. धन्यवाद. तू सासरून आल्यावर तू सासरून आल्यावर एका अदेची झलक पाहण्यास तू सासरून आल्यावर तुझ्या एका जीव खूप उठाठेव करायचा, दुनियादारीच्या साऱ्या नजरांना हुलकावून तुला पाहण्याखातीर. धन्यवाद 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 इरफान. मना झाला जुन्या आठवणीनं. वा, धन्यवाद मित्रा. पंचमीच्या सणानिमित्तानं तू कित्येक दिवसांनी सासरून गावात आली. पंचमीच्या सणानिमित्तानं तू कित्येक दिवसांनी सासरून माहेरी आली आणि सुकलेल्या झाडाला नवी पालवी फुटली. सुकलेल्या झाडाला नवी पालवी फुटली. पंचमीचा झुला झुलताना वाऱ्या हाती पदर धरून मुद्दामच तू माझ्या पुढं मिरवत मिरवत बिनधास्त चढवलेला झोका. पंचमीचा झुला झुलताना वाऱ्या हाती पदर धरून मुद्दामच तू माझ्या पुढे मिरवत मिळवत बिनधास्त चढविलेला झोका वर खाली होताना पाहून अजूनही मनात खालीवर होते. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सचिन सर. धन्यवाद इरफान. धन्यवाद. वनवा माझ्या काळजातला अकालीन पेटला तरीही सरणावर जाणारा माझ्या प्रेताला विचारू नको तू ख्याली खुशाली. जळून खाक होणार नाही पेटलेलं काळीच, कारण माझ्या रोमारोमात सामावली तू. जळून खाक होणार नाही पेटलेलं काळीच, कारण माझ्या रोमारोमात सामावली तू. माझी झालेली राख सुद्धा घेईल तुझ्याकडे झेप एका नव्या उमेदीच्या आशेने. सुनील सर, सॉरी, मी तर कधी प्रयत्न केला नाही गेय कवितेचा, त्याच्यामुळे मला माफ करा सर. कारण की गेय कविता हा माझा प्रांतच नाही. सॉरी सर. जर का गेय कविता मला जमली असते तर नक्कीच पूर्ण केली असती. हो सचिन सर, तुमच्या कवितेच्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढले. हृदयाला थोडं जपून ठेवा. हृदय कधीच कुणाचं झालं नाही. मी तुमच्या हृदयाला जपून ठेवा सचिन सर. तुझ्या हाताने काळ्या दोऱ्याची गाठ अजूनही सुटली नाही. तू तुझ्या हाताने
डोळ्याची गाठ अजूनही सुटली नाही, पण प्रिय तो केव्हाचा तुटला ग तुझ्या दूर जाण्यानं. प्रिय केव्हाचा तुटला ग तो तुझ्या दूर जाण्यानं. सर. धन्यवाद सर. सचिन बोबडे सर म्हणतात की तुमच्या कवितेच्या माध्यमातून संदेश खूप छान दिला आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मन भारावून गेले आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण थोडं सामाजिक कवितेकडे वळण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी 2 ओळी सांगतो तुम्हाला की ढग आले वाराही आला हळू गेला. ढग आले वाराही आला हळूच अंगाला शहारूनही गेला. पाऊस आला गरजला बरसला आणि तो भिजूनही गेला. पाऊस आला गरजला बरसला आणि तो भिजवूनही गेला. पण उठला नाही अंगावर रोमॅन्स. कोणास ठाऊक तोही तिच्यासारखा आज फसवून गेला की काय. कोणास ठाऊक. कोणास ठाऊक तो तिच्यासारखा आज ठाऊक. सचिन सर. क्या बात आहे. सचिन सर म्हणतात की हे हृदय फक्त तिचे आहे. धन्यवाद मित्रा. तर आपण थोडंसं सामाजिक कवितेकडे जाऊया. एक मी आईवरची कविता वर बोललो, प्रेमावर बोललो, थोडं गझलेबद्दलही बोललो, कधी चारोळ्या घेतल्या कधी शेर घेतलेत. पण आपली पहिली गुरु जी आई राहते, जी तळ हातावरच्या फोड्याप्रमाणे आपल्याला जपते, आपण तिच्याबद्दलही थोडं बोलूया. तर मी पुन्हा शेती मातीच्या कवितेकडे वळतो की रानात राब राब राबताना आईवरची कविता घेतो मित्रांनो की दिवसभर करपून जावं उन्हात. दिवसभर मायच्या अंगावरच्या हाडामासानं सांजवेळी घरच्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या पोटाची पेटावी घरची डोंगर पायथ्यांच्या तानावा मायनं न चुकता काड्या गौऱ्याचा भारा. म्हणून मायनं रोजच आणावा काड्या गौऱ्याचा भारा. रानवाट फुफुरट्याची रानवाट तुडवत तुडवत डोईवरच्या फुफुरट्याची रानवाट तुडवत तुडवत डोईवरच्या ओझ्यांनी माय थकून जाताना पायाच्या चपलीतून आसरा घेतात. फुफुरट्याची रानवाट तुडवत तुडवत डोईवरच्या ओझ्यांनी माय थकून जाताना पायाच्या चपलीचा आसरा घेतात असंख्य काटे. पायाच्या चपलीचा आसरा घेतात असंख्य काटे. पायात काट्यांच्या चपलीचा आसरा घेतात असंख्य काटे. पायात फाटक्या चपलीच्या आतून एखादा खोडकर बाबरीचा टोकदार काटा भेगाळलेल्या टाकांना खोल जिव्हाळ्या टचकन टोचून जातो. खोल जिव्हाळ्या टचकन टोचून जातो. तेव्हा हयात नसलेल्या बापासोबत मायला देवही आठवते. बापासोबत मायही आठवते. तरी पण माय थांबत नाही. लंगडत लंगडत रान फुफुरट्याच्या धुळमातीत दिसते घरी. माय थांबत नाही. लंगडत लंगडत रानवाटेनं फुफुरट्याच्या धुळमातीत दिसते घरी लेकरू उपाशी असल्याचे चित्र. घासकुटका गिळताना चिडी आकाशात काट्या कुडलेल्या पायाला काळ्या बिब्याच्या विस्तवावर सरकन देते चटका. सरकन देते चटका. तेव्हा भेगाळलेल्या मासांच्या तशीच मुक्कामास. तेव्हा सल तशीच राहते हो कुरूप होऊन मुक्कामास. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही सर्व कविता ऐकताय. पाऊसही थांबला पूर्णपणे बाहेर आज आणि आपण बऱ्याचशा विषयावर हात घातला आहे. तर
सचिन सराची पुन्हा फरमाईश आली आहे की आता आईसाठी एखादी कविता घ्या सर. हो मित्रा, नक्कीच. टाईम किती झालं आहे? आपल्याला टायमांचं पण बंधन आहे, 1 तासच दिलेला आहे सरांनी. 6 वाजून 2 मिनटं झाले. बेडगे सर, टायमांचा. सचिन सर ठीक आहे. सर थोडा टाईमवरती होऊन राहिला, काही अडचण नसेल तर कंटिन्यू करू का? तुमची परवानगी असेल तर मी कंटिन्यू करेल. कृपया बेडगे सर मला सूचना द्या. होऊन गेलेला आहे आपला, तुम्ही मला 1 तासाची परवानगी दिलेली होती. प्लीज, माझा आवाज येतोय ना? कोणीतरी जर आपण 1-2 कविता घेऊया. कारण की सरांनी मला 1 तासाची वेळ दिलेली होती, ती वेळ संपून गेलेली आहे. सरांची जर का परवानगी मिळाली मला, तर मी 1-2 कविता घेतो तुमच्या फरमाईशनुसार. तर तोपर्यंत एक कविता घेतो मी, वेळ काही वाया घालत नाही. सरांचा की सोन पिवळ्या सांज वाती तर सुन याद गेली, वाती तर सुन याद गेली, भुलता भुलता पुन्हा बरसून याद गेली. मंद वारा सांज वात नाते तुझे नि माझे, मंद वारा सांज वात नाते तुझे नि माझे, डोळ्यातल्या धारामध्ये भिजवून याद गेली, डोळ्यातल्या धारेमध्ये भिजवून याद गेली. हाती हात तुझा ओला स्पर्श गंध. सरांचा मेसेज मला आत्ताच मिळाला आहे. वेळ कितीही झाला तरी चालेल सर. आई आणि बाबासाठी कविता घ्या सर. नक्कीच मित्रा. ओके सर, धन्यवाद. मी 1 मिनटं घेतो तुमचे, जास्त काही वेळ घेणार नाही. तर ही गझल पूर्ण करूया. की सोन पिवळ्या सांजवाती तर सुन याद गेली, भुलता भुलता पुन्हा बरसून याद गेली. मंद वारा सांज वात नाते तुझे नि माझे, मंद वारा सांज नि माझे, डोळ्यातल्या धारामध्ये भिजवून याद गेली. हाती हात तुझा ओला स्पर्श गंध, काळजातल्या कोपऱ्याला जोत जाळून याद गेली, काळजाच्या कोपऱ्यात जोत जाळून याद गेली. मी एकटा एकांत नवी लाख चांदण्या. सचिन सर, खास तुमच्यासाठी. की मी एकटा एकांत, डोळ्यात लाख स्वप्न उधळून याद गेली, लाख स्वप्न उधळून याद गेली. दगाबाज दगा तुझा जिंदगीचा पुरा झाला, दगाबाज दगा तुझा जिंदगीला पुरा झाला. न सरता सरता आयुष्याला जगवून याद गेली, सरता सरता आयुष्याला जगवून याद गेली. अरे क्या बात आहे. सचिन सर म्हणतायत की बडगे सरांच्या तर्फे आम्ही तुम्हाला सांगतो कंटिन्यू करा म्हणून. सर तसं नाही आहे, मला जशी परवानगी दिली त्या पद्धतीनेच आपण कार्यक्रम करूया. कारण की प्रत्येकांच्या मागे कामं असतात, सर्वजण मला ऐकताय, सर्वांचं काम थांबवून मला बघता, माझ्या कवितेचा आस्वाद घेता, मला दाद देता. तुमचे मी आभार मानावे तितके कमी आहेत. तुमच्यासाठी सुरुवातीला घेतलेला शेर पुन्हा घेतो. कदाचित तुम्ही ऐकला नसेल तो सुरुवातीला. की तुला वेगळे कुठे काय म्हणालो, तुला वेगळे कुठे काय म्हणालो, कधी मोगरा कधी चाफा म्हणालो, खैरात काट्याची जिंदगीत आली, तुला जेव्हा माझे मी गुलाब म्हणालो, तुला जेव्हा मी माझे गुलाब म्हणालो.
धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. पापणीला आसवाचा हुदक्याचा भार झाला. एक शेर घेतो सुटा, की पापणीला आसवाचा हुदक्याचा भार झाला, जगण्यासाठी का बरं नशेचा आधार झाला. पापणीला आसवाचा हुदक्याचा भार, जगण्यासाठी का बरं नशेचा आधार झाला. की विसरून गेले, की जे काल तू बोललेली ते सॉरी, जे काल तू बोलली ते विसरून गेलो, बहाणा हसण्याचा लढणे टाळून गेलो. ठाव ती छाया, तरी दीप मी जाळून गेलो, तरी दीप अंधारात मी जाळून गेलो. धन्यवाद सर, 10 मिनटं तुम्ही दिल्याबद्दल. तर आपण आईच्या तर आपण आईवर घेतो, की अरे पोरा, अंगणात रामपायऱ्यात शेणसडा घातल्यानं घरात लक्ष्मी नांदायची म्हणून. अरे पोरा, अंगणात रामपायऱ्यात शेणसडा घातल्यानं घरात लक्ष्मी नांदायची म्हणून तुझी आई पायटच उठून सडा सारवण करायची. तुझी आई पायटच उठून सडा सारवण करायची. पण तुमच्या इंटरनेट टेक्नॉलॉजीनं शेणसडा घातलेल्या रस्त्यावर इंटरनेट घातलेल्या आणलं, पोकळलेलं त्या धोत्राली पडलेल्या इस्तवांच्या छिद्राप्रमाणे खड्डाभर नीट नसलेल्या रस्त्यावर, सजलेल्या डोळ्याभर नीट नसलेल्या बैल होऊन मी पण राबताना झालो होतो करण्यासाठी. पण घामात भिजताना पण घामात भिजताना मातीत राबताना वाटलं नव्हतं कधी. पण घामात भिजताना मातीत राबताना वाटलं नव्हतं कधी. कष्टाचं बिराडाचं गाडं ओढायला इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या दुनियेत. कधी वाटलं नव्हतं की कष्टाचं बिराडाचं गाडं ओढण्यास ट्रॅक्टर बैलाला खुटामोड करण्यासाठी, बैलाला खुटामोड करण्यासाठी. गुन्हा आनंदानं रेंगाळायचा, गुन्हा आनंदानं शेणा मातीत आबाळभळ शोधायचा चांदो मामा घरातल्या. पण तुझ्या 1 BHK फ्लॅटच्या दुनिया घर भकात झालं तुझ्या जाण्यानं. आता घर जाण्यानं आता बैलाचा कोठा सुद्धा उसाड पडला, बैल खुटामोड झाल्या. कोटा सुद्धा उसाड पडला, बैल खुटामोड झाल्यानं. अरे पण तू टेक्नॉलॉजीत जगतोस, तू तर आता इंटरनेट टेक्नॉलॉजीत जगतो. शहरातली माणसातली माणुसकी हरवली. पण हरवली ती कोणत्या वेबसाईटवर दिसते ना एकदा तुझ्या इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या दुनियेत. इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एखाद्या ॲपवर. धन्यवाद मित्र हो, तुम्ही गेल्या मला ऐकता आणि मला चांगला कविता सादर करण्याला उत्साह वाढवला. आणि बेडगे सरांनी मला आमंत्रित केलं. सरांचे मी आभार मानतो. सचिन सरांनी खूप मला उत्कृष्ट दाद दिली, त्यांचेसुद्धा आभार मानतो. माझे मित्र शेख इरफान यांचेसुद्धा मी आभार मानतो. ताईंचे सुद्धा आभार मानतो. आणि जेवढे काही चाहते वर्ग, आपल्याकडे गर्दी कमी होती पण जी होती ती दर्दी होती. त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. आणि एक
कविता घेतो की तुमच्या सादर करण्याच्या योगाला या प्रसंगावर अनुसरून एक कविता घेतो की उसवत चाललेली आयुष्याची गोधडी, उसवत चाललेली आयुष्याची गोधडी करताना